विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, जय भीम जय भीम. सुरवईंचे जो एक भीमसैनिक जो वकिलीची परीक्षा देत असताना आणि अतिशय हुशार असताना त्याचा घातपात केलेला आहे. ज्या पोलिसांनी ज्या अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून त्या कार्यकर्त्याला त्या भीमसैनिकाला जे मारण्यात आलेलं आहे त्यानुसार त्यांच्यावर 302 कलम लागावा आणि परभणीत घडलेल्या घटना अतिशय दुर्दैव आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिलेला आहे जो रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करण्याचा, तिथल्या लोकशाहीला तुम्ही दडपण आणण्याची काही गरज नसताना तिथल्या पोलीस प्रशासनानं जो दडपण आणली आणि घराघरात घुसून या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, महिलांना मांडीवर पाय देऊन तुडवण्यात आलं, अशा प्रकारच्या घटना जर महाराष्ट्रात घडत असतील तर याबद्दल दुर्दैव आम्ही काय समजावं, आम्ही कुणाला न्याय मागावा. यासाठी पंढरपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी बंद पुकारलेला आहे आणि येणाऱ्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी आम्हाला सांकेतिक हे बंद पुकारायला लावलेला आहे. त्यामुळं आम्ही हे सगळं आंदोलन सांकेतिक पार पाडणार आहे. परंतु तिथल्या पोलिसांनी जे गुंडगिरी केलेली आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे. अतिशय आम्हाला या घटनेचा वाईट वाटतंय. आम्हाला एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं जे शिकणारी मुलं आहेत त्यांना जाणून-बुजून त्यांच्यावर केसेस दाखल केलेले आहेत, त्यांच्यावर ज्या प्रकारची विनाकारण केसेस दाखल करून त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. ते कुठेतरी या बीजेपी सरकारनं तिथल्या कार्यकर्त्यांना जी काही टार्गेट करायचं ठरवलेलं आहे, ती चळवळीची काम करणारी कार्यकर्ते आहेत त्यांना टार्गेट करून त्यांचा जो करिअर खराब करायचं काम इथल्या महाराष्ट्र सरकारनं पोलीस प्रशासनानं जी ठरवलं आहे ते कुठेतरी थांबले पाहिजे. या निमित्तानं आम्ही पंढरपूर शहरामध्ये जो बंद पुकारलेला आहे तो बंदच आहे. आज पंढरपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी सुद्धा बंदचे आवाहन दिल्यानंतर त्यांनी सुद्धा चांगल्याच प्रकारे दुकाने वगैरे सगळं बंद करून ठेवलेले आहेत. त्यामुळे मी इथल्या व्यापाऱ्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो आणि उद्या जे काय आनंदराज आंबेडकर साहेब राजगृहाचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढील वाटचालीची दिशेने जाऊ एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगत आहे. जय भीम. विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद.